भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंसह 5 जणांची नावं जाहीर। योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुंके, सदाभाऊ खोतांसह अमित गोरखेंना संधी। विधान परिषदेच्या जागांवरून एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार। कायंदे, गवळी, शेवाळे, तुमानेंसह मोरे विधान परिषदेसाठी इच्छुक। लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे पुनर्वसन करण्याची मागणी। नागपुरात दीक्षाभूमीतील आंदोलनाला हिंसक वळण। स्तूपाला धोका होऊ शकतो म्हणून अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध। बांधकामाची तोडफोड, पोलिसांचं शांततेचं आवाहन। तर दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग कामाला स्थगिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। झी 24 तासच्या बातमीनंतर येऊरमध्ये अवैध बारवर तोडक कारवाई। येऊरमध्ये अवैध बार सुरू असल्याचा आव्हाडांचा आरोप। अवैध बांधकाम पाडलं। विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग। सभापती बोलू देत नसल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक। सभापतींचा धिक्कार असो अशा विरोधकांच्या घोषणा। सरकारनं 2.5 वर्षात 1,08,000 नोकऱ्या दिल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा। गटकची पदं एमपीएससीतून भरणार। याच अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा आणणार असल्याची माहिती दिली। तुकोबा माऊलींची पालखी आज पुणे मुक्कामी। हजारो वारकरी पालखी सोहळ्यात दाखल। विठू नामाच्या गजरानं पुण्यनगरी दुमदुमली।